नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया तर इथे संजीवनी साठे रिक्षामधून आलेले असतात आणि रिक्षामधून आल्यानंतर इथे रिक्षावाले दादा किती पैसे झाले ते सांगतात. तर इथे 135 रुपये झालेले असतात, तेव्हा त्यांनी 136 रुपये रिक्षावाल्याला दिलेले असतात. तेव्हा रिक्षावाले दादा म्हणतात की झाले झाले पैसे. तेव्हा इकडे संजीवनी साठे म्हणत असतात, अहो झाले कसे काय, मी तुम्हाला किती रुपये दिलेत, माझा 1 रुपया उरलाय ना, तो तुम्ही मला देऊन टाका. तेव्हा इकडे आता रिक्षावाले म्हणत असतात की हे बघा, झाले तुमचे पैसे. 1 रुपयाने काय करणार आहात, काय बंगला बांधणार आहात का, की श्रीमंत होणार आहात 1 रुपयाने. तेव्हा संजीवनी साठे म्हणतात की मी श्रीमंत होईन नाहीतर गरीब राहीन, तुम्हाला काय करायचं आहे, पण माझा कष्टाचा 1 रुपया तुमच्याकडे आला आहे ना, मग तो 1 रुपया तुम्ही मला द्यायला नको का. तेव्हा इकडे रिक्षावाले दादा म्हणत असतात, अहो कशाला हवा आहे तो 1 रुपया, तुम्हाला नाही आहे माझ्याकडे. तेव्हा संजीवनी साठे म्हणते की नाही नाही, तुम्ही तुमच्या खिशातून मला 1 रुपया द्यायला इथे नाही म्हणताय, पण दुसऱ्याकडून तुम्ही 1 रुपया कमी घ्याल का, नाही ना, मग माझा 1 रुपया तुम्ही आधी परत करा. तेव्हा इकडे माझा कष्टाचा 1 रुपया मी तुम्हाला असाच कसा देऊन टाकू. तेव्हा इकडे रिक्षावाले दादा तिला 1 रुपया देऊन टाकतात. तेव्हा इकडे आता ती म्हणत असते, मला अजून 1 रुपया देता का, अजून 1 रुपया देता का, असं म्हणत इथे आता रिक्षावाले दादा तिला सगळी चिल्लर देऊन टाकतात आणि म्हणतात, अहो आता माझ्याकडे पैसे नाही आहेत, तुम्ही सगळे मागून घेतलेत. तेव्हा इकडे संजीवनी साठे म्हणतात, असा 1-1 रुपया तुम्ही जर 100 ग्राहकांचा 1-1 रुपया ठेवलात तर किती पैसे घेतले त्यांच्याकडून, याचा जरा हिशोब लावा. तुमचे महिन्याचे किती होतात, वर्षाचे किती होतात, आणि जर एवढे पैसे तुम्ही गुंतवलेत तर त्याच्यातून किती फायदा होतो हे सुद्धा तुम्हाला कळेल, असं ते आता संजीवनी साठे रिक्षावाल्याला समजावून सांगतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता संजीवनी साठे यांना भेटायला त्या ठिकाणी दीपशिखा भोसले आलेले असतात आणि त्याचबरोबर दीपशिखा भोसले पाटील आणि इथे आता संजीवनी साठे दोघीजणी जात असताना अबोली तिथे आलेली असते आणि अबोली म्हणते की मॅडम, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा इकडे आता दीपशिखा भोसले पाटील म्हणत असते, ए अबोली, काय बोलायचं आहे तुला. तेव्हा इकडे संजीवनी साठे म्हणतात, जे काही बोलायचं असेल ना केसच्या संदर्भामध्ये ते सगळं कोर्टात. तेव्हा अबोली म्हणते, नाही मॅडम, तुम्ही माझ्या आदर्श आहात, खरंच मी तुम्हाला खूप मानते. तेव्हा इकडे संजीवनी साठे म्हणत असतात, विजयाला सुद्धा तू असंच म्हणाली होतीस ना, आणि नंतर तिची काय अवस्था करून ठेवली होतीस ते बघितलंय मी, आता माझीसुद्धा तीच अवस्था करायची आहे का तुला. तेव्हा अबोली म्हणते, नाही मॅडम, विजयाबरोबर जे काही झालं ते तिच्या चुकीमुळे झालं होतं आणि विजयाची केस ही पूर्णतः वेगळी होती, त्याचा या सगळ्याशी काही संबंध नाही आहे. जाऊ दे, मला त्याबद्दल तुमच्याशी काही बोलायचं नाही आहे, मला अंकुश सरांविषयी बोलायचं आहे. तेव्हा इकडे आता संजीवनी साठे म्हणत असतात, अंकुश सर म्हणजे इन्स्पेक्टर अंकुश शिंदे ना, हा बोल ना, काय बोलायचं आहे. तेव्हा इकडे अबोली त्यांना विचारत असते की मॅडम, काल जेव्हा मी तुमच्या घरी आले होते तेव्हा तिथे तुम्हाला भेटायला अंकुश सर सुद्धा आले होते ना. तेव्हा संजीवनी साठे म्हणत असतात, अबोली तू हे मला आता का विचारतेस. तेव्हा अबोली म्हणते, कारण मॅडम त्यानंतर सर घरीच आलेले नाही आहेत, ते अजूनपर्यंत घरी आलेले नाही आहेत, मी त्यांना स्वतः काल तुमच्या घरी भेटले होते, नंतर ते घरीच आलेले नाही आहेत. तेव्हा संजीवनी म्हणते की नाही, अंकुश शिंदे माझ्या घरी आलेच नव्हते. अबोली म्हणते, मॅडम तुम्ही खोटं बोलताय का. तेव्हा संजीवनी म्हणते, मी खोटं कशाला बोलू, हे बघ अबोली, केस संदर्भात जे काही असेल ना ते कोर्टात बोलूया, आता इथे बोलायला माझ्याकडे वेळ नाही आहे. तेव्हा इकडे संजीवनीसुद्धा अबोलीबरोबर खोटंच बोलते. खरं तर आपणसुद्धा प्रेक्षकांनो बघितलंच होतं, तेव्हा त्या ठिकाणी अंकुशसुद्धा तिला सपोर्टच करायला आलं होता संजीवनी साठेहीला, आणि तो म्हणाला होता की तुम्हाला जी काही मदत हवी असेल ती पोलीस डिपार्टमेंट करेल म्हणून. त्यानंतर इथे अबोली टेन्शनमध्ये असताना तिथे मनवा येते आणि म्हणते, वहिनी काय झालं, कसला विचार करतेस. तेव्हा अबोली म्हणत असते, अगं मी संजीवनी साठे मॅडम यांना विचारलं की तिथे अंकुश सर होते ना, ते सुद्धा नाही म्हणतायत. संजीवनी साठे आणि दीपशिखा भोसले दोघेही मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करतायत. मी तुला खरं सांगते मनवा, त्या ठिकाणी मी अंकुश सरांना बघितलं होतं, मी खोटं का बोलेन, तो माझा भाससुद्धा नाही आहे, पण या दोघीजणी का माझ्याशी खोटं बोलत आहेत मला कळत नाही आहे. त्या ठिकाणी खरंच मी अंकुश सरांना बघितलं आहे. त्यानंतर इकडे आता संजीवनी साठे आणि त्याचबरोबर दीपशिखा भोसले या दोघीजणी
अबोलीबरोबर का खोटं बोलतायत याचा ती विचार करत असते. तेवढ्यातच तिथे पोलीस शिवांगीला घेऊन येतात. तेव्हा शिवांगी अबोलीकडे आशेनेच बघत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अबोली आता एका बाजूला अंकुशचा विचार करत असते, तर एका बाजूला शिवांगीला कसं निर्दोष सिद्ध करायचं याचा विचार करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, जज साहेबांची एंट्री आता झालेली असते आणि इथे आता दीपशिखा भोसले पाटील आणि संजीवनी साठे कशा पद्धतीने इथे कोर्टामध्ये शिवांगीला आता खोटं ठरवण्यासाठी आता कुठल्या खालच्या पातळीपर्यंत जाऊ शकतात याचा विचार अबोली करत असते. पण प्रेक्षकांनो, इथे अबोलीला सुद्धा शिवांगीवरती एवढा का विश्वास आहे की ती खरोखर इथे सिरियल किलर नाही आहे तेच कळत नाही आहे. त्यानंतरला इकडे आता संजीवनी साठे ह्या ओपनिंग स्टेटमेंट द्यायला सुरुवात करतात. संजीवनी साठे म्हणत असतात की जज साहेब, ही आहे सिरियल किलर. आतापर्यंत हिने खूप मुलींना मारलेलं आहे आणि ते सुद्धा त्यातल्या जास्तीत जास्त मुली समृद्धी नावाच्याच आहेत आणि जज साहेबांच्या मुली आहेत. आपले कितीतरी जज साहेब आहेत आणि त्या प्रत्येक जज साहेबांचं नाव घेऊन त्यांच्या मुलीला मारण्यात आले हे सुद्धा आता ती कोर्टामध्ये सांगते. सगळ्या जजेसची ती नावं घेते आणि म्हणते की सिरियल किलरला आत्तापर्यंत संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट शोधून काढण्याचा प्रयत्न करत होते आणि नेमकं आता जेव्हा समृद्धी नावाची ही शेवटची मुलगी मारली गेली तेव्हाच खरा सिरियल किलर कोण तो पोलिसांच्या हाती लागलेला आहे. आणि ती सिरियल किलर म्हणजे ही मुलगी, ही साध्या भोळ्या चेहऱ्याची जी तुम्हाला मुलगी इथे दिसते ना, ही खरं तर सिरियल किलर आहे आणि हिनेच खूप मुलींना, समृद्धी नावाच्या मुलींना मारलेलं आहे आणि त्याचबरोबर जजेस साहेबांच्या सुद्धा मुलींना हिनेच मारलेलं आहे. हिचा काय हेतू आहे, नेमकं ती समृद्धी नावाच्या लग्न ठरलेल्या मुलींना का मारते हे काही कळत नाही आहे जज साहेब. आणि ह्या वेळेला हिने ज्या मुलीला मारले तिचे वडीलसुद्धा इथे उपस्थित आहेत. तेव्हा इकडे आता ज्या मुलींना मारले त्यांचे फोटोग्राफसुद्धा इथे जज साहेबांना दाखवण्यासाठी सादर करण्यात आलेले असतात. त्याचबरोबर इथे आता संजीवनी साठे म्हणत असतात की मला त्या समृद्धीच्या वडिलांना इथे कोर्टामध्ये हजर करायचं आहे, त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. तेव्हा इकडे आता जी शेवटची मुलगी मारली गेलेली असते तिच्या वडिलांना इथे बोलावलेलं असतं. तेव्हा संजीवनी साठे म्हणत असतात की समृद्धी नावाची मुलगी आहे, तिला लग्नाच्या आधी किडनॅप करता आलं नाही. या बिचाऱ्या मुलीचं लग्न झालं होतं आणि नंतरला तिला मारण्यात आलेलं आहे. तेव्हा इकडे आता तिच्या वडिलांना विचारलं जातं की नक्की त्यावेळेला काय घडलं होतं. तेव्हा इकडे आता समृद्धीचे वडील म्हणत असतात की माझ्या मुलीला लग्न करायचं होतं. मी तिला म्हणालो होतो की सध्या लग्न करू नको, नकार दिला होता, पण तरीसुद्धा तिने हट्टच केला होता की मी लग्न करेन, मी त्या सिरियल किलरला घाबरणार नाही आहे. आणि मग अबोली मॅडम 2 मुलींना घेऊन लग्नामध्ये सामील झाल्या. त्यानंतर दीपशिखा मॅडमसुद्धा आपल्या पोलीस फोर्सला घेऊन तिथे आल्या होत्या. मग मी निश्चिंत झालो होतो की आता माझ्या मुलीचं लग्न व्यवस्थितरित्या पार पडेल आणि अगदी तसंच झालं होतं. माझ्या मुलीचं लग्न आता व्यवस्थितरित्या पार पडलं होतं. सगळेजण खूपच जास्त आनंदित होते. मला असं वाटलं होतं की आता खूप मोठं संकट टळलेलं आहे. पण मॅडम, माझ्या मुलीचं लग्न झाल्यानंतर ती जेव्हा रूममध्ये गेली होती तेव्हा तिथे ही मुलगी गेली आणि तिने माझ्या मुलीला मारून टाकलं. या सिरियल किलरने माझ्या मुलीला मारून टाकलं. वाघाच्या वेशामध्ये आली आणि खूपच जास्त क्रूररित्या माझ्या मुलीवरती तिने वाघाच्या नखांप्रमाणे इथे वार केले होते आणि माझ्या मुलीचा जीव घेतला आणि त्याला जबाबदार ही मुलगी आहे. या मुलीनेच माझ्या मुलीला मारून टाकलेलं आहे. तेव्हा इकडे ते ओरडायला लागतात, रडायला लागतात आणि म्हणत असतात की जज साहेब, माझ्या मुलीला न्याय द्या, माझ्या मुलीला न्याय द्या. तिची या सगळ्यामध्ये काही चुकी नव्हती. हिने माझ्या मुलीला मारून टाकलंय. हिचा काय हेतू आहे मला कळत नाही आहे. पण माझी मुलगी खूप आनंदात होती. लग्नसुद्धा व्यवस्थितरित्या पार पडलं होतं आणि नंतर तिला मारण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता जज साहेब त्यांना शांत व्हायला सांगतात. त्यांना म्हणतात की तुम्ही शांत व्हा. तेव्हा इकडे आता रूममध्ये आतून दरवाजा बंद केला होता आणि हिने माझ्या मुलीवरती वाघाच्या नखांप्रमाणे इथे वार केले आणि माझ्या मुलीचा जीव घेतला. हिला तुम्ही कठोरातली कठोर शिक्षा द्या. हिला तुम्ही कठोरातली कठोर शिक्षा दिली तर माझ्या मुलीला न्याय मिळेल, असं त्यांचं म्हणणं असतं. तर इथे प्रेक्षकांनो, आता संजीवनी साठे म्हणत असतात की हे बघा, तुम्ही शांत व्हा, तुमच्या मुलीला न्याय नक्की मिळेल. तुमच्या मुलीची या सगळ्यामध्ये काही चुकी नव्हती. मग तुमच्या मुलीला विनाकारण मारण्यात आलेलं आहे. तिची या सगळ्यामध्ये काही चुकी नव्हती. तुमच्या मुलीला न्याय नक्की मिळेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका.
त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता समृद्धीचे वडील बसायला जाताना सुद्धा शिवांगीकडे रागानेच बघत असतात. शिवांगी सिरियल किलर आहे, तिने सगळ्या मुलींना मारले असंच आता सगळ्यांचं म्हणणं असतं. तेव्हा इकडे शिवांगीला रंगेहात पकडलेलं असतं. त्यामुळे इथे सगळ्यांना असंच वाटत असतं की शिवांगीच खरी गुन्हेगार आहे, कारण तिच्या चेहऱ्यावरचा इथे वाघाचा जो काही खोटा चेहरा असतो तो दीपशिकाने बाजूला केलेला असतो. तेव्हा इकडे आता असं कोर्टामध्ये सांगितलं जात असतं की संजीवनी साठे म्हणत असतात की मी तुम्हाला जज साहेब थोडक्यामध्ये सांगते की ही मुलगी कशा पद्धतीने मुलींना मारत आलेली आहे. जेव्हा हिला कळतं की एका ठिकाणी चालीमध्ये आता समृद्धी नावाच्या मुलीचं लग्न आहे, तिला ही चाहूल लागल्यानंतर ती लगेचच त्या चाळीकडे जाते. तिथले रस्ते ती बघत असते, चोर रस्ते कुठले आहेत, मोठे रस्ते कुठले आहेत, हे सगळं ती चेक करत असते आणि ऐन लग्नाच्या दिवशी ती मुलींना गायब करत असते. आणि मग गायब केल्यानंतर 2 दिवसानंतर त्या मुलींना ती मारत असते आणि मग ती कुठल्या तरी रस्त्यावरती आणून ती टाकत असते. अशा पद्धतीने हिने कितीतरी मुलींना मारलेलं आहे. त्यानंतर इथे समृद्धीच्या नवऱ्याला सुद्धा बोलावलं जातं. ते सुद्धा सांगत असतात की माझी समृद्धी ही रूममध्ये गेली होती आणि आतून दरवाजा बंद होता आणि वाघाच्या डिरकण्याचा इथे आवाज ऐकू येत होता. वाघाचा आम्हाला आवाज ऐकू येत होता आणि माझी शिवांगी ओरडत होती, त्याचा सुद्धा आवाज ऐकू येत होता आणि मग तिच्यावरती वाघाच्या नखांनी वार केले होते आणि हे सगळं यांनीच केलं होतं असं आता शिवांगीचा नवरासुद्धा सांगतो. आणि त्याचबरोबर दीपशिकाला सुद्धा विचारलं जातं. दीपशिका म्हणत असते की आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो जिथे समृद्धीचं लग्न झालं होतं आणि तिथे गेल्यानंतर आम्ही व्यवस्थितरित्या तिचं लग्न पार पडल्यानंतर बाहेर पडणारच होतो, तेव्हा माझ्या हवालदारांनी वॉकी टॉकीवरून मला फोन केला आणि सांगितलं की सिरियल किलर मागच्या बाजूने पळून जातोय म्हणून. तेव्हा आम्ही दरवाजा उघडल्यानंतर बघितलं तर बिचारी समृद्धी तडफडून मेली होती आणि त्याच्यानंतरला मागच्या बाजूने सिरियल किलर पळून जात होता. तेव्हा आम्हाला माहिती मिळताच लगेचच आम्ही त्या सिरियल किलरचा पाठलाग केला आणि आम्ही असा पाठलाग केला की अगदी रानापर्यंत त्याच्या मागे मागे धावत गेलो आणि तिथे गेल्यानंतर आम्ही त्या सिरियल किलरला रंगेहात पकडलं आणि जेव्हा त्याचा खोटा मुखवटा वाघाचा बाजूला केला तेव्हा दुसरं तिसरं कुणी नव्हतं, ती समृद्धीच होती जज साहेब असं सांगितलं जातं. मग आता ही सिरियल किलर नाही असू शकत का? सांगा बरं. एवढं तिने मुलींना मारून टाकलंय, तिने स्वतः ते कपडे घातले होते, ती पळून जात होती. मग जर ती गुन्हेगार नव्हती जज साहेब तर ती पळून का जात होती? तेव्हा इकडे आता संजीवनी साठे म्हणत असतात की खरे गुन्हेगार ही शिवांगीच आहे. तिनेच या निरपराधी मुलींना मारलेला आहे आणि तिने मारून तर मारून तिथे त्यांना रस्त्यावरती टाकून ही नामानिराळी नॉर्मल माणसांमध्ये राहत पण होती. तेव्हा इकडे ती ज्या दिवशी सापडली होती तिच्या अंगावरती जे वाघाचे कपडे होते ते सुद्धा इकडे जज साहेबांना आता दाखवायला आणलेले असतात. तेव्हा इथे जज साहेब आता ते कपडे बघत असताना संजीवनी साठे म्हणत असतात की त्या कपड्यांवरती कितीतरी मुलींच्या इथे आता ब्लड सॅम्पल आहेत. जेवढ्या मुली मेलेल्या आहेत त्यांचं जे रक्त उडालेलं आहे ते सॅम्पल जेव्हा चेक केले गेले तेव्हा प्रत्येक मुलीशी ते मॅच झालेले आहेत. तेव्हा इकडे आता ते कपडे मॅडम बघत असतात तर इथे वाघाच्या कपड्यांच्या वेशामध्ये समृद्धी फिरत असते आणि तिने कितीतरी मुलींना विनाकारण मारलेलं आहे. त्यामुळे इथे आता तुम्ही तिला कठोरातली कठोर शिक्षा करा असं संजीवनी साठे म्हणत असतात. त्यानंतरला इथे आता शिवांगी म्हणत असते नाही मी असं काहीही केलेलं नाही आहे. त्यानंतरला इकडे संजीवनी साठे शिवांगीला प्रश्न विचारायला जातात. त्या म्हणत असतात सा शिवांगी यावरती तुझं काय म्हणणं आहे? का केलंस तू असं? अगं तू बिचाऱ्या समृद्धी नावाच्या इतक्या मुलींना विनाकारण का मारलंस? कुणी करायला सांगितलं होतं हे तुला सगळं? का केलंस तू? कुणाच्या सांगण्यावरून हे कपडे घातले होतेस? कुणाच्या सांगण्यावरून त्या मुलींना मारत होतीस की तू स्वतःहून हा गुन्हा करत होतीस? ते सगळं आज तू कोर्टाला सांग. तू जेवढे गुन्हे केलेस ना तेवढे सगळे आता बाहेर आलेले आहेत. तेव्हा आता लपवाछपवी करायची नाही. जे काही खरं आहे ते सांग. तूच या मुलींना मारलेस ना? तूच समृद्धीला मारलेस ना? तूच वाघाच्या वेशातली ती आहेस ना सिरियल किलर? ते खरं खरं सांग.
तर इकडे संजीवनी साठे आता जबरदस्तीने शिवांगीला हवेत तेवढे प्रश्न विचारत असते. शिवांगीला काय बोलावं काय नाही बोलावं कोर्टामध्ये अजिबात कळत नसतं, कारण संजीवनी साठे यांनी शिवांगीला असे काही प्रश्न विचारून भांडारून सोडलेलं असतं की एकासुद्धा प्रश्नाचं उत्तर देताना इकडे शिवांगी आता पूर्ण घाबरलेली असते. तेव्हा इकडे आता समृद्धी हिला तू मारलंस ना असं म्हणाल्यानंतर शिवांगीला काय बोलावं काही कळतच नसतं, कारण तिला त्या प्रकरणामध्ये फसवण्यात आलेलं असतं. तेव्हा शिवांगी म्हणत असते, मी काही केलेलं नाही आहे मॅडम, मी खरं सांगते मी काही केलेलं नाही आहे. मी लग्नाला त्या ठिकाणी गेले होते आणि तिथे गेल्यानंतर माझं डोकं दुखत होतं. मी तिथे बसले होते आणि अबोली आणि मनवा दोघीजणी समृद्धीला भेटायला गेल्या होत्या आणि मला एक मुलगा आला आणि म्हणाला की तुम्हाला बाहेर कुणीतरी बोलावलं आहे, म्हणून मी बघायला गेले होते. तेव्हा मागून कुणीतरी आलं, माझ्या डोक्यात मारलं, माझ्या तोंडावरती काळा कपडा टाकला आणि नंतर काय घडलं ते खरंच मला माहिती नाही आहे. आणि त्या वाघाच्या वेशातल्या कपड्यांमध्ये मी जी काही धावत गेले ती मी घाबरले होते म्हणून गेले होते मॅडम, नाहीतर मला खरं सांगते या सगळ्यातलं काहीसुद्धा माहिती नाही आहे. तेव्हा इकडे संजीवनी साठे म्हणत असतात की अच्छा, म्हणजे तुझ्या डोक्यात कुणीतरी मारलं असं म्हणायचं आहे का तुला? बापरे, आता एवढ्या जोरात मारले म्हणजे नक्कीच तुझ्या डोक्यावरती वार झाला असेल, बरोबर ना? तुझ्या डोक्याला लागलं असेलच ना? तेव्हा इकडे आता अबोली आणि मनवा दोघीजणी जेव्हा समृद्धीला भेटायला स्टेजवरती गेलेले असतात तेव्हा इथे खाली बरोबर त्या ठिकाणी शिवांगी बसलेली असते आणि शिवांगीच्या डोक्यात मारलेलं असतं. हे सगळं ती आता इथे खरं खरं सांगत असते, कारण अबोलीला सुद्धा तिने हीच गोष्ट सांगितलेली असते. अबोली म्हणत असते की शिवांगी घाबरू नको, जे काही आहे ते खरं खरं सांग. त्यामुळे तिने आता खरं खरं तर सांगितलेलं असतं, पण तरीसुद्धा तिच्या बोलण्यावरती संजीवनी साठे विश्वास ठेवायला काही तयार नसतात. त्या म्हणत असतात की तुझ्या डोक्यावरती जर इतक्या जोरात मारलं, तू बेशुद्ध झालीस आणि नंतरचं तुला जर काही आठवत नाही आहे, मग ज्या माणसाने तुझ्या डोक्यात मारलं असेल तर तुझ्या डोक्याला अशी खोक पडली असेल, काहीतरी लागलं असेल, टेंगूळ आलं असेल, बरोबर की नाही? मग आता त्यावेळेला पोलीस रेकॉर्डमध्ये तर काही तसं लिहून ठेवलेलं नाही आहे, पण आता हवं तर तुम्ही चेक करा अबोली मॅडम, चेक करा की जेव्हा इथे शिवांगीच्या डोक्यामध्ये त्या माणसाने मारलं तेव्हा काही टेंगूळ आलं का, काही खोक पडले का, रक्त आलं का, काहीतरी झालं असेल तेव्हा तुम्ही चेक करा. तेव्हा इकडे अबोली आता चेक करायला जातच असते. ती बघत असते काही टेंगूळ वगैरे खरोखर आलं का, तिला लागलं आहे का, हे आता चेक तर करायलाच हवं. त्यामुळे चेक करायला गेलेले असताना इथे शिवांगी सांगते की इथे मारलं होतं आणि त्या पद्धतीने ती खाली वागते आणि अबोली आता तिच्या डोक्यामध्ये चेक करत असते. त्यानंतर अबोली म्हणत असते की नाही जजसाहेब, काही टेंगूळ वगैरे नाही आहे. तेव्हा इथे संजीवनी साठे म्हणत असतात, बघितलात ना, याचाच अर्थ ही मुलगी खोटं बोलते आणि हिनेच त्या मुलींचे खून केलेले आहेत. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, कशावरून शिवांगी खोटं बोलते? त्या व्यक्तीने अशा पद्धतीने सुद्धा मारलं असेल की तिला इथे शिवांगीला मारायचं नसेल, टेंगूळ वगैरे आणायचं नसेल, फक्त तिला बेशुद्ध करायचं असेल. म्हणजे मला असं म्हणायचं आहे जजसाहेब की कितीतरी आता टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे, कितीतरी असे मार्ग निघालेले आहेत त्याच्यातून आपण एखाद्या व्यक्तीला सहजरित्या बेशुद्ध करू शकतो. तेव्हा संजीवनी साठे म्हणतात की असं कशा पद्धतीने आपण एखाद्या व्यक्तीला बेशुद्ध करू शकतो? जर जोरात मारलं तरच व्यक्ती बेशुद्ध होऊ शकते ना? तेव्हा अबोली मॅडम म्हणत असतात की नाही, असं नाही आहे. अबोली म्हणत असते की हवं तर मी आता संजीवनी साठे यांना बोलता बोलता सुद्धा बेशुद्ध करू शकते. तेव्हा संजीवनी म्हणते की तू बेशुद्ध करणार आहेस? तेव्हा अबोली म्हणत असते की इथे मला आता डॉक्टरांना बोलवायचं आहे, त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. तेव्हा अबोली विचारत असते की सर तुम्ही जरा सांगाल का, म्हणजे आता जर एखाद्या व्यक्तीला बेशुद्ध करायचं असेल तर त्याला असं मारल्यानंतर जोरातच मारावं लागणार आहे की आपल्या बॉडी पार्ट्समध्ये असे वेगवेगळ्या ठिकाणी जर मारलं तर बेशुद्ध करता येतं? तेव्हा इकडे डॉक्टर म्हणत असतात की असं काही नाही आहे की जोरातच मारलं पाहिजे, म्हणजे आपला जो हा कोपर आहे त्याच्या बाजूला जरी मारलं ना तरीसुद्धा सहजरित्या एखाद्या व्यक्तीला आपण बेशुद्ध करू शकतो. डोक्याच्या सुद्धा एका ठराविक ठिकाणी जर आपण मारलं किंवा साधं दाबलं तरी आपण एखाद्या व्यक्तीला बेशुद्ध करू शकतो. तर इथे आता डॉक्टरांनाच अबोलीने बोलावलेलं असतं, जेणेकरून हे स्पष्टरित्या सांगता येईल की एखाद्या व्यक्तीला आपण सहजरित्या बेशुद्ध करू शकतो, जरीही त्याला कुठे दुखापत नाही झाली तरीसुद्धा.
तेव्हा इकडे आता अबोली व्यवस्थितरित्या आपली केस लढत असते. अबोलीचा पूर्ण फोकस आता केसकडे असतो, पण तिचं मन मात्र अंकुशकडेच गेलेलं असतं. अंकुश आहे तरी कुठे? तो गेलाय तरी कुठे? जर तो काल आम्हाला भेटला होता, तर तो घरी आलेला का नाही आहे? असे असंख्य प्रश्न तिच्या मनामध्ये असतात आणि एका बाजूला ती व्यवस्थितरित्या शिवांगीची केससुद्धा लढत असते. तेव्हा डॉक्टरांनी इथे जज साहेबांच्या समोरच पटवून दिलेलं असतं, की जरी डोक्यामध्ये कुठल्याही प्रकारची दुखापत, टेंगूळ, खून झाली नसेल, तरीसुद्धा एखाद्या व्यक्तीला बेशुद्ध करण्यासाठी डोक्यामध्ये असा हल्ला केला जातो, की ती व्यक्ती व्यवस्थितरित्या बेशुद्ध होते, पण तिला कुठलीही दुखापत होत नाही. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इकडे आता दरवाजाच्या आतमध्ये सिरियल किलर असतो आणि तो एखाद्या व्यक्तीला मारत असतो. तेव्हा इकडे आता पुढील भागामध्ये जेव्हा अबोली आपल्या टीमबरोबर तिथे पोहोचते, तेव्हा त्या वाघाला तिने रंगेहात पकडलेला असतो आणि अबोली म्हणते, कुठे जाशील तू आता? काढ काढ तो मास्क, काढ तोंडाचा, आताच्या आता तो चेहरा बाजूला कर. तेव्हा इकडे तो वाघ तिच्याकडेच बघत उभा राहिलेला असतो आणि जेव्हा तो आपल्या चेहऱ्यावरचा मुकुट बाजूला करतो, तेव्हा इकडे अबोलीच्या पायाखालची जमीन सरकते, कारण तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून अंकुश असतो. तेव्हा इकडे अंकुशला बघून अबोली खूपच जास्त आश्चर्यचकित होते.